आणि त्यात राजा दशरथांचा हा निरोप। अयोध्यावासी दुःखी झाले। भरत आणि शत्रुघ्नाला निरोप दिला, त्यांना परत बोलवायला पाठवलं। त्यांना वाईट वाटेल म्हणून सांगितलं नाही, पण जेव्हा अयोध्येत प्रवेश केला राजा भरत आणि शत्रुघ्नांनी अयोध्येत प्रवेश करताना अनेक अपशकुन दिसले, अनेक अपशकुन झाले आणि रस्त्याने कोणी हसताना दिसत नाही, बोलताना दिसत नाही, अयोध्याशी नाही। आणि आज मात्र भरत आणि शत्रुघ्नाला वेगळीच अनुभूती अयोध्येमध्ये दिसत आहे। सुनी स्मशानवत अयोध्या दिसते। कैकेयीला समजलं भरत आले आणि माता कैकेयी हातात आरतीची थाळी घेऊन भरताचं स्वागत करायला त्या ठिकाणी पोहोचते आनंदित होऊन। आणि शत्रुघ्न आणि भरत दोघांना आपल्या महलामध्ये आई कैकेयी घेऊन येते, त्यांचं पूजन करते। आई आनंद व्यक्त करते कैकेयी की ठीक तुम्ही परत आलात। भरताची शत्रुघ्नाची आरती केली। भरताला विचारते आई कैकेयी माहेरात सगळे कसे आहेत? भरत म्हणतात सर्व ठीक आहे। भरताचं लक्ष लागत नव्हतं। भरताचं मन काहीतरी बोलत होतं, काहीतरी खुणावत होतं की काहीतरी अप्रिय घटना घडलेली आहे। आईला विचारलं, आई मी अशी अयोध्या याआधी बघितली नाही, पण आज आई असं वेगळं काहीतरी वाटतंय, काही घडलंय का? आणि मग तेव्हा आई कैकेयीने झालेली घटना सांगितली की बेटा तू राजा बनावा असं वरदान मी मागितलं आहे आणि 14 वर्ष रामाला वनवासात पाठवलं आहे। भरत म्हणतात काय? राम इथे नाही? आणि नाही, राम 14 वर्षांच्यासाठी लक्ष्मण आणि सीतेसहित वनवासात गेलेले आहेत आणि त्या वियोगात राजा दशरथांनी सुद्धा प्राण सोडले आहेत। भरताने जेव्हा ऐकलं माझा मोठा बंधू वनवासात आणि माझे वडीलही शांत झालेत, हे भरत स्वीकारू शकले नाही आणि भरत रडायला लागले। भरत शोक करत होते। आई म्हणते शोक करू नकोस, राज्य कर। तेव्हा भरत म्हणतात धीरज धरी भरी लेहि उसासा, पापिनी सबही भांती कुल नासा, जो पै कुरुची रही अति तोही, जन्मत काहे न मारे मोही। भरत म्हणतात आई आज जर माझ्या देवा समान मोठ्या भावाला वनवासात पाठवायचं होतं आणि आज जर हा भरत बापाच्या मृत्यूचं कारण ठरत होता, तर आई जन्म होताच जो बापाच्या मृत्यूचं कारण आहे, जो मोठ्या भावाच्या वनवासाचं कारण आहे, आई या भरताला जन्म होताच तू मारायला हवं होतं। तू जन्म होताच या भरताचा वध का नाही केला? भरत म्हणतात माझ्यामुळे माझ्या देवा समान माझ्या भावाला वनवास, माझ्या वडिलांचा मृत्यू त्याचं कारण मी। आई जेव्हा हे तू मागितलं, बरं मागत मन भई नाही पीरा, तुला पीडा नाही का झाली? तुला त्रास का नाही झाला? गरीन जी हमोह परेदून किरा आहे। आई जेव्हा तू वनवास मागितला देवासारख्या माझ्या भावासाठी, तेव्हा तुझ्या मुखात किडे का नाही पडले? तू वनवासात पाठवलं, भरत नाराज होतात, दुखी होतात आणि हठेली म्हणतात का तू हा हट केला? भरतजींचा सुंदर भाव आहे। हो मैया तेरे काठानी मन में, हठीली तेरे काठानी
मन में राम सिय भेज नयनी मन में राम सिय भेज। वनवासात का पाठवलं? भरत नाराज होतात. भरत स्वतःला माफ करू शकत नाही. माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं. आई कौसल्ये जवळ जाऊन भरत रडतात आणि आई कौसल्येला सांगतात, आई यात माझा हात नाही. मला कधीच वाटत नव्हतं मी राजा बनावा. जे राम वनवासात गेले ना, ती माझी इच्छा नव्हती. मला असं कधीच वाटलं नाही की मी राजा बनावा. आई मला ह्यातील काहीही माहिती नाही. तेव्हा श्री माता कौसल्या म्हणते, अरे बेटा, तुला हे बोलायची सांगायची काही आवश्यकता नाही. मी माझ्या पोराला ओळखते, मी भरताला ओळखते. भरत अशा स्वभावाचा नाही, पण भरताना त्यांचं मन खातंय, त्यांचं मन दोष देतंय. एक एक क्षण जेव्हापासून समजलं माझ्यामुळे माझ्या भावाला वनवास, माझ्यामुळे वडिलांचा मृत्यू, एक एक पल राजा भरत आला युगा समान वाटतोय. का? कारण माझ्यामुळे हे घडलंय. मी दोषी आहे. स्वतःला दोष देतायत, कारण कधी स्वप्नातही हा विचार भरतांनी केला नव्हता. लक्षात ठेवा, जेव्हा राम वनवासात जायला निघाले, लक्ष्मण म्हणतात मी सोबत येईल इकडे. भरताला लक्षात आलं. भरत म्हणतात मी राजा बनू शकत नाही. वियोग करतात. याला कारण आहे श्रीराम. श्रीरामांचं वागणं. जेव्हा चारही भावंड खेळ खेळायचे, राम जिंकायला आले ना, की जिंकता जिंकता श्रीराम हरत होते. जिंकता जिंकता राम यासाठी हरत होते की जिंकायचा आनंद मला माझ्या भावांना दिला पाहिजे. जिंकायचा आनंद मला भावांना द्यायचा आहे. हे भावांना कळत होतं की आमचा राम जिंकत असताना फक्त यासाठी हरत होता की भावांना जिंकायचा आनंद दिला पाहिजे. आणि म्हणून असं रामांचं वागणं असल्याने या तिघ भावांचं प्रेम रामांवर होतं. तसं प्रेम रामांनी दिलंय. भरत म्हणतात मी राजगादीवर बसू शकत नाही. त्या राजगादीवर बसायचा अधिकार माझ्या रामाचा आहे. राजा दशरथांची विधिवत अंतिम क्रिया आटोपली. वशिष्ठजी म्हणतात की भरता, ही राजगादी अशी खाली पडलेली योग्य नाही. तुला राजगादीवर विराजमान झालं पाहिजे. भरत नकार देतात. भरत म्हणतात की हे माझ्याने शक्य होणार नाही. आणि जर तुम्ही माझे हितैषी असाल, माझ्यावर खरं प्रेम असेल, भरताची काळजी सर्वांना वाटत असेल, तर मला माझ्या श्रीरामांजवळ घेऊन चला. तुम्हाला प्रेम वाटतंय भरताविषयी, तर या भरताला त्याच्या रामाजवळ घेऊन चला. मी इथे राहू शकत नाही. आपण सर्वांनी मिळून जाऊया. मी त्या देवाची क्षमा मागतो, त्या देवाला प्रार्थना करतो. आपण श्रीरामांना परत अयोध्येत घेऊन येऊ. भरत आग्रह करतात. सर्वांनी संमती दिली आणि त्या ठिकाणून सर्व श्री रामांच्याकडे त्या ठिकाणी जायला निघाले. त्या ठिकाणी रामांच्याकडे जायला निघाले. तिघही माता सोबत येत आहेत. अनेक अयोध्यावासी सोबत आले. भरत, शत्रुघ्न. राजा जनकालाही निरोप दिला, आम्ही भेटायला जातोय. राजा जनकही जनकपुरीवरून माता सुनयनासहित भेटायला यायला निघाले. आणि आकाशवाणी झाली की भरत येतोय. लक्ष्मणाला संशय येतो. देव म्हणतात, अरे लक्ष्मणा, संशय घ्यायची आवश्यकता नाही, तो भरत आहे. जसे जवळ आले सर्व अयोध्यावासी
गुरुदेव तिघही माता रामांना सामोरं गेले. श्रीराम त्या चित्रकूटावर सर्वांना प्रणाम करतात. पर्णकुटीत सर्वांना प्रणाम करत होते आणि विचारलं की भरत कुठे आहे. सर्वांनी सांगितलं भरत तुमच्या पाठीमागून येतोय. देवाने वळून बघितलं तर पाठीमागून भरत येताना दिसले. जशी भरतावर नजर गेली, श्रीराम एखाद्या आईने आपल्या मुलाला बघून पळत पळत जावं तसं श्रीराम भरताला घ्यायला पळत पळत गेले. पळत पळत त्या भरताकडे गेले. भरताला आलिंगन दिलं. दोघं भावांचं एक दुसऱ्याचं मिलन झालं. भरत ढसाढसा रडू लागले. श्रीरामांनी आपल्या भावाला शांत केलं, भरताला धीर दिला आणि अरे भरता, इथून मागून माझ्या मागच्या बाजूने तू का म्हणून आलास. प्रश्न विचारता बरोबर भरतांकडे शब्द नव्हते. अश्रू सगळं काही बोलत होते. भरत म्हणतात दादा, कोणतं तोंड घेऊन येऊ तुमच्या समोर. या भरताला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अरे असं म्हणू नको भरता. भरत म्हणतात श्रीरामा, या वनवासाचं कारण भरत आहे. एवढंच नाही, हा भरत बापाच्या मृत्यूचंही कारण आहे. श्रीराम म्हणतात काय. राजा दशरथ पिताश्री शांत झाले. थोड्या वेळ श्रीरामही भान विसरले. वडिलांचं स्मरण झालं. हृदय भरून आलं, हृदय द्रवित झालं, डोळे भरून आले. तिथल्या तिथे हात जोडून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. देवाच्याकडे सद्गतीसाठी प्रार्थना केली. भरत म्हणतात मी वडिलांच्या मृत्यूचं कारण आहे. राजा श्रीराम भरताला शांत करतात, सोबत बसवलं. भरत म्हणतात की आम्ही बस देवा तुम्हाला घ्यायला आलोय. भगवान श्रीराम म्हणतात अरे पितृवचन पालन करणं हा पुत्र धर्म आहे. मला पितृवचन पालन करू दे. भरता, मी 14 वर्ष पूर्ण झाली ना की परत येतो. रघुकुलाची रीत आठवण करून दिली. भरता, भाव विभोर होऊन जीवन जगायचं नसतं, भावुक बनून जीवन जगायचं नसतं. कर्तव्याचं भान ठेवावं लागतं. म्हणून भावुक बनू नकोस. तू जा अयोध्येत परत. 14 वर्ष संपली ना की मीही परत येतो. भरत ऐकत नाही. म्हणून श्रीरामांनी धर्म समजावून सांगितला, कर्तव्य पुरुषार्थ समजावून सांगितला की अरे मी परत आल्याने पितृवचनाचं काय, वडिलांनी दिलेल्या वचनाचं काय होणार. मी तर येईल परत, पण भरता मला पितृवचन पूर्ण केलं पाहिजे आणि 14 वर्ष मला हा वनवास भोगायचा आहे. भरताने पाहिलं की श्रीराम ऐकत नाहीत. म्हणून भरताने सांगितलं की ठीक आहे, मी परत जायला तयार आहे, परंतु 14 वर्ष पूर्ण झाली, वर 14 दिवस पूर्ण झाली की मला माझे श्रीराम अयोध्येत दिसले पाहिजेत. आणि नाही दर्शन झालं तर हा भरत अग्निप्रवेश करेल. परत तुम्हाला 14 वर्ष झाली की यायचं आहे. हो भरता, काळजी करू नकोस. पण देवा, मी परत जायला तयार आहे, पण ज्या राजसिंहासनावर माझ्या रामाचा अधिकार आहे, मी त्यावर विराजमान होऊ शकत नाही. मी त्या रामाचा दास आहे. म्हणून तुमच्या चरण पादुका मला हव्यात. त्या चरण पादुका मला द्या. त्या राजसिंहासनावर मी स्थापित करून तुमचा सेवक म्हणून, दास म्हणून मी राज्य करेल. तुमची आज्ञा म्हणून राज्य करेल.
तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. श्रीराम त्यांच्या खडावा चरण पादुका भरताला देतात. राजा भरत आपल्या मस्तकावर भगवान श्रीरामांच्या त्या चरण पादुका धारण करून श्रीरामांचा प्रणाम करून आणि अयोध्येकडे परत प्रस्थान करतात. राम भक्त ले चला राम की निशानी, शीश पे खड़ा अखियों में पानी, शीश पे खड़ा अखियों में पानी, राम भक्त ले चला राम की निशानी, राम भक्त ले चला राम की निशानी, शीश पे खड़ा अखियों में पानी, शीश पे